काय करते ग मम्मी? अगं कवापासून सांगितलं तुला झाडू मार की एकदा सांगितलेलं काम तू करते का? आणि काय करते ग मम्मी? धड शाळेतलं बी नाही आणि घरातलं बी नाही, सगळी कामं मीच करायचं. अगं तुमच्या एवढी होती ना मी तर सगळी कामं करायची आणि शाळेत तर लय हुशार होती. तुला हिशोबातलं येतंय का मग? हा? हिशोब अगं, येतं? हिशोबात तर एक नंबर आहे मी. कसला पण करा हिशोब असू दे. एकदम हिशोब क्लिअर असतोय माझा. अगं शाळा जरी नसली ना झाली तर एक नंबर होती बघ मी सगळ्या कामाला, घरातलं बी शाळेतलं बी. शाळेत असताना मला कोणचं बी गणित येऊ दे की ती गणित मी सोडवल्याशिवाय मागच सरकत नव्हती. अख्ख्या वर्गामध्ये माझा पहिला नंबर होता. विचार मला गणित. खरं विचारू का? हा विचारच. 44 मधून 3 गेल्यावर खाली किती राहतात? तू काय डोक्यावर पडली का ग? 44 मधनं 3 जायला 44 मध्ये 3 तरी आहे का? बरं जाऊ दे मग. 44 मधनं 4 गेल्यावर खाली किती राहतात? तुला एवढासा हिशोब येत नाही का ग छकुले? 44 मधनं 4 गेल्यावर खाली 4च राहणार ना. कोणत्या शाळेत होती ग मम्मी तू? कोणत्या बी शाळेमध्ये असू दे पण उत्तर तर बरोबर आलंय ना. अगं हिशोब म्हणजे काय चेष्टा आहे काय? कसला बी हिशोब असू दे